जालन्याच्या भोकरदन नाका परिसरात टोळक्याकडून दोघांना काठीनं बेदम मारहाण, गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून सदर बाजार पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। वर्ध्याच्या सेलूमध्ये जप्त केलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणात 5 जणांना वन कोठडी, सेलू ते सुकळी मार्गावर सापळा रचत वन विभागाच्या पथकाची कारवाई। सोलापूरच्या करमाळ्यातील राजुरी गावात कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, 2 मुलांच्या मातेनं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन, 5 जणांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा। धुळ्यात बस स्थानक परिसरामध्ये वाहन तपासणीसाठी आलेल्या परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांचं वाहनच परिसरातून चोरी, वाहन चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, चोरट्यांचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगर शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड, नायलॉन मांजा वापरल्यास कठोर कारवाई होणार, पोलिसांचा इशारा। हिंगोलीच्या कळमनुरी परिसरामध्ये कयाधू नदीतून सुरू असलेली वाळूची चोरी थांबवण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला वाळू माफियाकडून मारण्याची धमकी, वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात पिस्तूल दाखवून दहशत माजवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक, 1 पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त। 2.5 लाखांची लाच घेताना सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर एसीबीच्या जाळ्यात, तक्रारदाराकडे 10 लाखांची मागितली लाच, तडजोडीत 2.5 लाखांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीनं धनगर यांना रंगेहात पकडलं।